जर तुम्हाला मनातून वाटत असेल, की एखादी गोष्ट ही जी आहे मला नाही करायची आहे, तर ती करायची नाही आपण. कधीच नाही करायची. कारण आपण दुसऱ्याचं मन राखण्यासाठी जर ती गोष्ट करत असेल, तर ते लोकं आपल्याला कामापुरतं यूज करतात. आपला वापर करून घेतात आणि काम झाल्यानंतर आपल्याला दूर टाकतात. म्हणून कधी पण तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली, नाही करायची. सरळ नाही म्हणून सांगायचं. मला नाही करायचं. If you want to reject anything which is not your good, so you say directly no. कारण काय होतं, की आपण एकतर प्रामाणिक असतो खूप. आपण प्रामाणिक असल्यामुळं लाईफमध्ये आपल्याला नाही म्हणताच येत नाही. कारण ह्या नाही म्हणण्यामध्येच आपण खूप खूप लाईफ सफर करून जातो. हे बघा, आपण आयुष्यामध्ये काय आपण सर्वांनाच खुश ठेवायचं, हॅपी ठेवायचा काही ठेका घेतला नाही. त्यामुळे आपल्याला एखाद्याची गोष्ट नाही पटत. नाही, नाही म्हणून सांगायचं डायरेक्ट. एकतर आयुष्यामध्ये कुठली वाईट गोष्ट करायची नाही. कुणाचं वाईट बोलून घ्यायचं नाही. एक तर चुकीचं काय करायचं नाही. बॉस आपलं जे कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर अतिशय चांगलं ठेवायचा प्रयत्न करायचा. हे बघा, तुम्ही जर आयुष्यामध्ये दुसऱ्यांसाठी इझिली अवेलेबल राहायला लागले, तर तुम्ही तुमची जी किंमत आहे, ती ऑटोमॅटिक कमी कराल. सो सहजासहजी आपण कुणाला अवेलेबल राहायचं नाही आयुष्यामध्ये. स्वतःचा जो सेल्फ जो आहे, अं, किंमत जी आहे, स्वतःची किंमत आहे किंवा स्वाभिमान आहे, तो कमी होऊ द्यायचा नाही. तुमची जी किंमत आहे ती इझिली एवढ्या कमी होऊ द्यायची नाही. तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला नाही पटली, सरळ नाही म्हणून सांगा. आणि स्वतःसाठी किती वेळ देता येईल, स्वतःच्या लाईफवरती किती वेळ देता येईल, या गोष्टीचा तुम्ही विचार करा. कारण काय होतं, की आपण आयुष्यभर अक्षरशः पूर्ण इतरांसाठीच आपलं आयुष्य खर्च केलेलं असतं. इतरांसाठी सुख-दुःखासाठी. अरे, आपण जर ही गोष्ट नाही केली, तर त्यांना किती वाईट वाटेल. हे केल्यामुळे आपलं अख्खं लाईफ खर्च होत चाललंय. तुम्हाला मी म्हटलं व्हायच्या अगोदर सुद्धा माझ्या ब्लॉगमध्ये, की आपण आपलं आयुष्य जगायचंच राहून जातो. हे सगळे प्रॉब्लेम्स, हे सगळ्यांना खुश करण्यासाठी, सगळ्या कामं करण्यासाठी हे करत असताना आपलं आयुष्य खर्चत अगदी आपण आयुष्याच्या शेवटाकडे जात आहोत. यावर्षी परत आपण नवीन नवीन वर्ष साजरे केलं. नवीन वर्षाचा तुमचा वाढदिवस साजरा. एक वाढदिवस साजरा नाही केला, तर ते तुमच्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालंय. तर ह्या अशा गोष्टी हळू-हळू एक कमी होतात. तुम्हाला मी एक सांगतो बघा चांगलंसं उदाहरण. परमेश्वराने, देवाने तुम्हाला ना अशी एक टोपली भरून फळं दिलीत फळं. त्या टोपलीमध्ये जेवढी फळं दिलीत ना, ते फळं तुम्हाला ते तुम्ही ठरवायचं ॲक्चुअली. ती फळं तुम्हाला एका दिवसामध्ये विकायची आहेत का ते फळं तुम्हाला पूर्ण आयुष्यभरासाठी विकायचे आहेत. ते आपण ठरवायचं. सो आपली जी व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू आपण कशी टिकवायची हे आपण ठरवलं पाहिजे. इतक्या सहजासहजी आपण कोणाला सुद्धा अवेलेबल राहायचं नाही. डोंट मेक अन इझी अवेलेबिलिटी टू अदरवाईज इट विल किल युअर व्हॅल्यू ऑर प्राइस टॅग. सो हे मित्रांनो थोडं खूप महत्त्वाचं होतं. स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी किंवा स्वतःचा व्यक्तिमत्व विकासासाठी. तर ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. स्वतःचा स्वाभिमान जपण्याबरोबरच स्वतःच्या शरीराची काळजी घेणंही गरजेचं आहे. नाव वी आर यंग. आपण यंग तरुण माणूस आहोत. तरुण बॉडी आहे आपली. आपल्या बॉडीसाठी लागणारी जी काही रोजची एनर्जी आहे, ही एनर्जी सुद्धा आपल्याला कंटिन्यू ठेवायची असेल तर आपल्याला त्याच प्रपोर्शनमध्ये जेवण केलं पाहिजे. आपल्याला प्रोटीन इंटेक मिळाला पाहिजे, कार्बोहायड्रेट्स मिळाले पाहिजे, फॅट्स मिळाले पाहिजे, एनर्जी मिळाली पाहिजे, लिपिड्स मिळाले पाहिजे, मिनरल्स मिळाले पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन आपण केलं पाहिजे. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतरच आपल्याला समजेल, की आपल्याला जेवढी एनर्जी रोज लागते, तेवढं एनर्जी कन्झ्युम करण्यासाठी किती अन्न खावं लागतं. आणि मी तर म्हणतो, की असं अतिशय इतरांना सर्वांनाच समाजामध्ये सुखी ठेवायचं काहीच कारण नाही. आपण ठेका घेतलाच नाही कोणाला. ठीक आहे ना, आपल्यामुळे दुसरे दुःखी होतात ना, होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही स्वतः मात्र स्वतःचं आयुष्य खराब करू नका. स्वतः हॅपी राहिलं पाहिजे, स्वतः आनंदी राहिलं पाहिजे. जग काय म्हणतंय किंवा माझ्यामुळे जगाला काय त्रास होतो आणि लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, या गोष्टी आजपासून सोडून द्या. बस बिंदास राहायचं, हॅपी राहायचं, आनंदी राहायचं. तुम्हाला जे खावं वाटतं ते खायचं, जिथं फिरायला जावं वाटतं ते फिरायचं. बाकीच्या गोष्टीचं कोणाचं काही घेणं नाही. चला मित्रांनो,
पुढच्या ब्लॉगमध्ये अजून या नवीन विषयावर भेटूया. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.